7 डिसेंबर 2024 दौंड तालुक्यातील एका शांत गावात सायंकाळी 4 वाजता अचानक हाहाकार माजला. उसाच्या शेतात एका रक्ताने माखलेलं शव सापडलं होतं. चेहरा अगदी चेंदामेंदा झाला होता. कपडे मळलेले आणि अवतीभोवती झाडं मोडलेली होती. गावकऱ्यांनी भीतीनं एकच निष्कर्ष तिथं काढला की हा हल्ला बिबट्या आला होता आणि त्यानेच केलाय आणि त्यानंच ह्या महिलेला मारले. पण पोलिसांना काहीतरी वेगळं वाटत होतं. मृतदेहाच्या जखमा साध्या नव्हत्या. त्या एका जंगली प्राण्याच्या हल्ल्यासारख्या दिसत नव्हत्या. मग प्रश्न हा आहे की लता थावडे हिला खरंच बिबट्याने ठार मारलं होतं की हे एक नीट रचलेलं आखलेलं एक कट कारस्थान होतं. चला जाणून घेऊया ही सगळी सविस्तर स्टोरी. लता तावडे वय वर्ष 24 वर्षाची साधी सरळ मेहनती स्त्री. नवऱ्यासोबत शेतात काम करून घर चालवायची. त्या दिवशीही तिनं नेहमीसारखंच केलं. सायंकाळी शेतात गेली, दुपारी जेवणासाठी घरी आली आणि पुन्हा शेताकडे रवाना झाली. मात्र ती संध्याकाळची रात्र कधी उजडलीच नाही. सायंकाळी 4 वाजले तरी ती घरी आली नाही म्हणून नवऱ्याने तिला फोन केला. पण तिच्याकडून कोणताही प्रतिसाद भेटला नाही. नवरा घाबरतो आणि तिला शोधायला थेट तिथं जिथं जातो जिथं ती काम करते. शेतात जाऊन हाका मारायला सुरुवात करतो. ती कुठेच दिसत नसते. शेतात तिला तो शोध घ्यायला चालू करतो आणि अचानक त्यासमोर उसाच्या शेतात भीषण दृश्य डोळ्यासमोर उभं राहतं. लता रक्ताच्या थरोळ्यात पडली होती. तिच्या मृत्यूच्या कारणावरून लगेचच ठरवण्यात आलं की बिबट्यानंच हल्ला केला असावा. आणि त्या भागात बिबट्याचा वावर वाढला होता. गावकऱ्यांनी तो पहिल्यांदाच सांगितलं होतं. यवत पोलीस ठाण्याच्या फौजदार सलीम शेख यांनी तपास सुरू केला. पण काहीतरी अघोरी होतं. शवविच्छेदन अहवाल करण्यात आला आणि त्यात एक धक्कादायक सत्य समोर आलं की ही जखम बिबट्याच्या हल्ल्यासारखी नव्हती. तिच्या शरीरावर प्राण्याच्या दाताची किंवा नखांची ओरखडलेली वणण होती. उलट तिच्या डोळ्याला आणि चेहऱ्याला कोणीतरी जड वस्तूने जबर मारल्याचं स्पष्ट दिसत होतं. 8 फेब्रुवारी 2025 नागपूरच्या फॉरेन्सिक लॅबचा अहवाल येतो. अहवालाने एक वेगळाच धक्का देऊन जातो. लताच्या जखमांवर कोणत्याही प्राण्याच्या लाळेचं निशाण आणि अंश दिसतच नव्हते. म्हणजे बिबट्यानं हल्ला केला होता. तर मग खरं कारण काय होतं? खरं काय घडलं होतं तिच्यासोबत आणि पोलीस याचा शोध घ्यायला चालू करतात. आणि 3 मार्च 2025 रोजी पोलिसांना एक गुप्त माहिती मिळते की धुळे जिल्ह्यातील चाळीसगाव येथे राहणारा 30 वर्षीय मजूर अनिल धावले या प्रकरणात संशयित आहे. पोलीस लागलीच त्याचा ठाव घेतात आणि त्याला अटक करण्यासाठी तिथे रवाना होतात. त्याला अटक करून पोलीस स्टेशनमध्ये आणतात आणि चौकशीसाठी पुढे बसवतात. आणि पोलिसांनी जेव्हा त्यांच्या खात्यात त्याला दाखवल्या तेव्हा तो हादरून जातो आणि सर्व काही बरळायला चालू करतो. लता दावडे हिला बिबट्याने नाही तर खरंच आम्हीच मारलं होतं, म्हणजेच तिच्या पुतण्याने. अनिल धावडे लताचा पुतण्या. दोघांमध्ये अनेक वर्ष अनैतिक संबंध होते. पण हळूहळू लता पैशाची मागणी करू लागली होती. अनिलला आता वाटू लागलं होतं की कधीतरी सगळं भांडं माझं फोडेन आणि माझं नाव बदनाम करेल. या सगळ्यांचं सत्य बाहेर येईल म्हणून त्यानं हे कटू कारस्थान रचलं होतं. लताला कायम संपवायचं. 7 डिसेंबर रोजी दुपारी अनिल तिला फोन करून सांगतो, तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे, तू जरा शेतात एकटी येऊ शकतेस का? लता काही नाही विचार करता तिथं ती जाते. तिथं आधीपासूनच अनिल धावडे दबा धरून बसला होता. लता काही बोलतीये तोच अनिल तिला मागून पकडतो आणि तिच्या गळ्याभोवती दोरी आवळायला चालू करतो. लता तडपडली, सोडण्यासाठी धडपडली, पण अनिलनं तिला गळा जोरातच आवळायला चालू केला. ती बेशुद्ध पडते. पण एवढ्यातच समाधान त्याचं होत नाही. अनिलनं मोठा दगड उचलला आणि तिच्या चेहऱ्यावर आणि डोक्यावर जोरात आपटला. ती तडफडली, रक्ताचा सडा सुटला आणि अखेर तिचा मृत्यू झाला. त्यांनी तिला उसाच्या शेतात ओढत नेलं. बिबट्याच्या हल्ल्यासारखं वाटावं म्हणून झाडं तोडली. संघर्षाच्या खुणा तयार केल्या आणि गावात अफवा पसरली की बिबट्यानं हल्ला केला. फॉरेन्सिक पुरावे, गुन्ह्याची कबुली आणि पोलिसांचा कसून तपास यामुळे अखेर अनिल धावडेला अटक झाली. गाव हादरलं. ज्या स्त्रीने कुटुंबासाठी आयुष्य घालवलं तिच्या विश्वासघातकी पुतण्यानं भीतीपोटी तिला संपवलं होतं. ही घटना मित्रांनो शिकवते की विश्वास आणि नातं याची खरी परीक्षा संकटात असते. पैशाची लालसा आणि नैतिक संबंध कुठल्या थराला जाऊ शकतात हे यातून स्पष्ट होतं.
स्वार्थी प्रेमाचा शेवट नेहमी विनाशच होतो. म्हणून नात्यांमध्ये प्रामाणिकपणा आणि सन्मान असायला हवा, नाहीतर त्याचा शेवट भीषणच असतो. मित्रांनो, तुम्हाला ही केस कशी वाटली? विश्वासघात, हत्येचा थरार आणि पोलिसांच्या शौर्याबद्दल तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि अशाच खऱ्या आणि थरारक गुन्ह्यांच्या कथा ऐकण्यासाठी आपल्या राजे जुर्म चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.